नमस्कार. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. नमस्तस्ये सरस्वती देवी नमस्तस्ये नमो नमः. नमस्कार. मी सौभाग्यवती उज्ज्वला अजित गोळे, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भागीरथी खार, तालुका रोहा, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करते. सन्माननीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संस्थेत MA एज्युकेशन MA शिक्षणशास्त्र द्वितीय सत्र विद्यार्थिनी अध्ययनार्थी म्हणून माझं शिक्षण चालू आहे. द्वितीय वर्ष फायनल एक्झामसाठी दिलेले क्षेत्रीय कार्य, स्वाध्याय यापैकी नियोजित विषयावर संवाद साधण्यासाठी व्याख्यान या विषयावर मी आता 15 मिनिटाचा व्हिडिओ सादर करत आहे. सर्वप्रथम सन्माननीय यशवंतराव चव्हाण विद्यापीठ पदाधिकारी परीक्षक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही नोकरी करताना शिक्षण घेतो आहे आणि अशा वेळेला आम्हाला MA शिक्षणशास्त्र पदविका परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे प्राचार्या प्राध्यापक या सर्व टीमला माझा आदरपूर्ण नमस्कार. सरस्वतीचे उपासक आणि शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून काम करत असताना या पवित्र कार्याचा इतिहास जर आपण पाहिला तर पूर्वी शिक्षणामध्ये गृहीरामून गुरुकुल पद्धती होती. म्हणजे विद्यार्थी गावागावात शाळा नव्हत्या, विद्यार्थी शिक्षणाच्या आश्रमामध्ये जायचे, गुरूंच्या घरी राहायचे, स्वतः स्वावलंबनातून गुरूंकडून शिक्षण घ्यायचे, अनुभवातून शिकायचे आणि विद्या संपादन करायचे. त्यानंतर हळूहळू प्रगती शिक्षणामध्ये होत गेली आणि मग शाळा विकसित झाल्या, गावोगावी शाळा झाल्या, विद्यालय झाले, महाविद्यालय निर्माण झाले आणि मग आला शैक्षणिक क्षेत्रामध्ये खडू फळा या गोष्टीला जास्त महत्त्व आलं. जसं की खडू आणि फळा लाविते लळा, खडू आणि फळा लाविते लळा फुलवी ज्ञानाचा मळा. म्हणजे एकूणच त्यावेळेला खडू आणि फळा या दोन गोष्टींना आणि पुस्तक या गोष्टींना जास्त महत्त्व होतं आणि पारंपरिक पद्धतीने शिक्षण पद्धती चालू होती. आधुनिक काळात मात्र शिक्षणाने आधुनिक काळामध्ये तत्कालीन काळामध्ये शिक्षणाने उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि ती कशामुळे तर शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञान आल्यामुळे, IT किंवा ICT आल्यामुळे एक शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक हे सर्व मिळून या स्पर्धात्मक युगामध्ये निर्भीडपणे शैक्षणिक आव्हानांना तोंड देऊन आपल्या मुलांना शिक्षण देत आहे. आत्तापर्यंत आपण जेव्हा IT असं म्हणतो तेव्हा ITचा आपण म्हणताना केवळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योगधंद्यांमध्येच आपण ITचा उपयोग करतो. पण ज्यावेळेस शिक्षणामध्ये IT येतं त्यावेळेला त्याला ICT असं म्हणतात, म्हणजे माहिती संप्रेषण असं म्हणतात. तर माहिती संप्रेषण शिक्षणामध्ये माझा विषय, व्याख्यानाचा मूळ विषय आहे की शिक्षणातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि त्यामध्ये येणारे अडथळे आणि आव्हाने. तर माहिती संप्रेषणाच्या बाबतीमध्ये मुद्देसूद थोडक्यात बोलायचं झालं तर माहिती संप्रेषणाचं उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांना सर्व स्तरावर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन नवनवीन तंत्रज्ञान त्यांना आत्मसात करायला देऊन शिक्षणाचा दर्जा उंचावणे हे माहिती संप्रेषणाचं मूळ उद्दिष्ट आहे. आता केवळ अखंडित शाळा आणि विद्यालय शिक्षणच नाही तर नोकरी करत असताना लोक शिक्षण घेतात, मुलं शिक्षण घेतात, विद्यार्थी शिक्षण घेतात. दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये माहिती संप्रेषणाचा जास्तीत जास्त या तंत्रज्ञानाचा उद्बोधक पद्धतीने उपयोग होतो. आता माहिती संप्रेषणातील शिक्षणाचं महत्त्व सांगताना अनेक गोष्टींचा उपयोग होतो. माहिती संप्रेषणाचा उपयोग करताना संगणकाचा उपयोग करतो, लॅपटॉपचा उपयोग करतो. त्याच्यावर सगळ्यात आधी माहिती गोळा करणे, ती माहिती तपासणे, ती माहिती प्रसारित करणे, साठवणे, एक स्वतःचं एक पेज तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी आणि मग आपण तयार केलेली माहिती मोबाईल, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा लॅपटॉप, संगणक, नेटवर्क, अनेक माहिती संप्रेषणाची जी माध्यमं आहेत त्या ईमेलच्या सहाय्याने ती आदानप्रदान माहिती केली जाते. तर अध्ययनाध्यापनाच्या ICTमुळे
शिक्षणामध्ये एक सहजता आलेली आहे. दुर्गम भागातील शाळांमध्ये माहितीचे आदानप्रदान होत आहे. दृक श्राव्य साधनांचा वापर माहिती संप्रेषणामध्ये जास्तीत जास्त केला जातो. आता वेगवेगळ्या शाळा डिजिटल झालेल्या आहे. ओव्हर हेड प्रोजेक्टर वापरले जातात. मराठी शाळांमध्ये सुद्धा काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी ओव्हर हेड प्रोजेक्टरचा डिजिटल शाळा झालेल्या आहेत. म्हणजे माहिती संप्रेषणामुळे मुलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण शाळेत बसल्या बसल्या घेत आहेत. अध्यापनात संगणक, इंटरनेट, वेगवेगळी माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. त्याचप्रमाणे हे सगळं शिक्षण घेत असतानाच माहिती संप्रेषणामध्ये मुलांना गाणी, गोष्टी, खेळ, गेम याचा देखील उपयोग केला जातो, याचा देखील वापर केला जातो. आणि पुढे बघायचं झालं तर त्याचं संशोधन क्षेत्र असेल. संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा माहिती संप्रेषणाचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. म्हणजे एखाद्या PhD करणारे विद्यार्थी असतील तर माहिती संप्रेषणाच्या सहाय्याने त्यांना शिक्षणामध्ये सोयीस्कर जातं. प्रकाशनाच्या बाबतीत झालं की पुस्तक प्रकाशित करणे, छपाईला देणे याच्यामध्ये माहिती संप्रेषणाचा उपयोग केला तर ICTच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने स्वतःचं असं YouTube चॅनल वगैरे तयार करता येतं. पुस्तक प्रकाशन, आपलं पुस्तक कोणीही माहिती संप्रेषणाच्या माध्यमातून सहज उघडून वाचू शकतो किंवा त्याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर ही Google Meet, Google क्लासरूम, त्याचप्रमाणे ह्या वेगवेगळी जी माध्यमं आहेत माहिती संप्रेषणाचा त्याचा वापर करून शिक्षण आता अतिशय शिक्षणामध्ये आमूलाग्र आणि चांगल्या पद्धतीचे बदल झालेले आहेत. मूल्यमापन तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषणाचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो. म्हणजे ऑनलाईन पद्धतीच्या परीक्षा आता उपलब्ध आहेत. दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये नोकरी, इंटरव्ह्यूज याच्यामध्ये सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. मूल्यमापन तंत्रज्ञान माहिती संप्रेषणामुळे विकसित झालेले आहे. आता हे सगळ्या फायद्याच्या गोष्टी आपण बघितल्या. आत्ता माहिती संप्रेषणाचा शाळांमध्ये किंवा शिक्षणामध्ये समावेश करत असताना आपल्या भारतामध्ये काही आव्हानांना किंवा अडचणींना तोंड द्यावे लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला भारत देश हा खेड्यांचा देश मानला जातो. अनेक खेड्यांनी बनलेला भारत देश आहे. तर प्रत्येक खेडे अजूनही काही तळागाळामध्ये विचार आपण केला तर तिथे वीज पुरवठ्याचा सोयी झालेला, वीज पुरवठा नाही. ज्या ठिकाणी वीज पुरवठा आहे तिथं जास्तीत जास्त प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात वीज खंडित केली जाते. त्यामुळे माहिती संप्रेषणाची जी साधनं आहेत, संगणक असतील किंवा ओव्हरहेड प्रोजेक्टर असतील, मोबाईल असतील, ह्या वीज खंडित प्रवाह किंवा वीजच पोचलेली नसेल तर तिथे अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे सगळ्या शाळा डिजिटल झालेल्या नाही. डिजिटल शाळा करायच्या असतील तर ती खर्चिक बाब आहे. ती गाव पातळीवर लोकप्रतिनिधींकडून किंवा वर्गणीतून होणारी गोष्ट नाही, तो प्रशासनाचा विषय आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तळागाळातल्या छोट्या छोट्या शाळांना, गोरगरिबांच्या शाळांना लॅपटॉप घेणं, मोबाईल घेणं हे सगळ्यांना परवडत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी माहिती संप्रेषण विकसित करण्यासाठी किंवा त्याचा शिक्षणामध्ये समावेश करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती संप्रेषणासाठी प्रशिक्षक जे असतात, शिकवणारे असतात, त्यांचं ट्रेनिंग झालेलं असलं पाहिजे. आता प्रत्येक शाळांमध्ये भारताच्या ट्रेनिंग झालेले शिक्षक उपलब्ध नाही. तर आणि त्याचबरोबर वेळेचं नियोजन, म्हणजे शाळेची वेळ असते त्याच्यात माहिती संप्रेषणाचा ICTचा उपयोग करायचा असेल तर त्याला जास्त वेळ लागतो. पद्धत सोपी आहे पण वेळ जास्त द्यावा लागतो. ती वेळ ॲडजस्ट होत नाही. तर दुसरी गोष्ट अशी की शालेय वेळापत्रकानुसार जशी वेळ ॲडजस्ट होत नाही त्याचप्रमाणे वेळेचं नियोजन करणं अवघड जातं. त्याचप्रमाणे हे जे आहे ते स्थानिक पातळीवरच्या लोकांना पेलवणारी गोष्ट नाही. म्हणजे प्रत्येक शाळांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, संगणक उपलब्ध करणं, लॅपटॉप उपलब्ध करणं हे तळागाळातल्या शाळांना शक्य होत नाही. त्यामुळे तिथल्या शिक्षकांना शिक्षणामध्ये माहिती संप्रेषण आणणं हे आव्हानात्मक झालेलं आहे. तर मी एवढंच म्हणेन की या विषयावरच्या अडचणी लक्षात घेऊन, आव्हानं लक्षात घेऊन पण माहिती ICTची
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची या तत्कालीन युगामध्ये विद्यार्थ्यांना जर प्रगतीपथावर जायचं असेल, शिक्षण क्षेत्र जर प्रगतीपथावर न्यायचं असेल, तर ICT ही गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी प्रशासनाने जास्त लक्ष घातलं पाहिजे आणि प्रशासन, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी यांच्या साहाय्याने ह्या सुविधा उपलब्ध करून आपण ICT ही काळाची गरज आहे हे ओळखून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि आम्ही शिक्षक म्हणून सतत प्रयत्नशील राहू. दूरस्थ शिक्षण तसेच सर्व सोयीसुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, शहरातल्या शाळा, मोठमोठी विद्यालय, विद्यापीठं, त्या ठिकाणी मात्र माहिती संप्रेषण तंत्रज्ञान किंवा ICT अतिशय यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. तर भारतातील सर्वच ठिकाणी शिक्षणात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोजन होऊन विद्यार्थी प्रगतीपथावर राहून शिक्षण क्षेत्रात भारत देश विकसित आणि अग्रेसर हो ही सदिच्छा व्यक्त करते आणि माझा अभ्यासाचा हा व्याख्यानाचा विषय मी इथेच पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.